अयोध्येतल्या श्री राम मंदिरात प्रभू रामचंद्र विराजमान झाले। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि अयोध्येसह देशभरात जणू दिवाळी साजरी झाली। आकर्षक रोषणाईनं राम मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती। राम मंदिराचं हे देखणं रूप तुम्ही आम्ही सगळ्यांनीच डोळ्यात साठवलं। शरयू नदीचा तीर दिव्यांनी उजळून निघाला। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत दिवाळी कशी साजरी झाली आपण पाहूया एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून। फुलांची आरास, रांगोळीचा सडा, विद्युत रोषणाईची सोनेरी किनार, लाखो दिव्यांचा तेजोमय प्रकाश, अशी नटलीये अयोध्या नगरी। 500 वर्षांचा वनवास संपवून भक्तांचा लाडका रामलल्ला मंदिरात विराजमान झालाय। प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली ही तयारी। अयोध्या मंदिराला फुलांची सजावट केली आहे। या भक्तीचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळतोय। मंदिराचा गाभारा, मंदिराचे खांब आणि परिसर सगळंच फुलांनी नटून गेलंय। अयोध्या मंदिराच्या सौंदर्याची व्याख्या करू शकत नाही। बारकाईनं केलेलं कोरीव काम, नक्षीदार कारागिरी हे सगळं पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं। मंदिराच्या या सौंदर्यात अधिक भर पडते ती दिवे लागण्याच्या वेळी केलेल्या आकर्षक रोषणाईनं। तर शरयूच्या तीरावर लाखो दिवे प्रज्वलित करून अयोध्या नगरीचं, मंदिराचं आणि शरयू तीराचं सौंदर्यही खुलवण्यात आलंय। श्रीरामांच्या स्वागतासाठी ही अशी नटली अयोध्या नगरी। फुलांचा सुगंध आणि देवभूमीत भक्तिगंध असं मुग्ध करणारं वातावरण अयोध्या नगरीत अनुभवायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।